बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी अभिनेता. प्रकरण 8. मंजुनाथ शूटिंग आटोपून आला तरी तिचं लक्ष नव्हतं. ती तशीच बसून होती, सुटकात असल्यासारखी. तिला डोळ्यासमोर काही दिसतच नव्हतं, काही ऐकू सुद्धा येत नव्हतं. कौसल्या, त्यानं जवळ बसत विचारलं. येताना त्यानं टोपलीभर मोगऱ्याचे हार आणले होते. त्यांचा मादक वास सर्वत्र घमघमला होता, पण तिला कशाचा पत्ताच नव्हता. कौसल्या, तुझं लक्ष कुठे आहे? त्यानं पुन्हा एकदा विचारलं. तेव्हा तिनं फक्त जराशी हालचाल तेवढी केली, थोडी सावरून बसली. आज वास कसला येतोय? त्यानं विचारलं, पण तिनं उत्तर दिलं नाही. तिला अजून कसला वास आलाच नव्हता. मोगऱ्याचे गजरे आणले आहेत, चल आपण ते झोपाळ्याला बांधू, चल. त्यानं जीभ विचित्र गालात घोळवली. तो काहीतरी गुप्त असं सूचित करीत होता. तिनं लक्ष दिलं नाही. कौसल्या, तुला झालंय काय आज? तुझा चेहरा असा का? त्यानं आवाज चढवीत विचारलं. कसा? उदास. ती काही बोलली नाही. तिचा चेहरा आणखीनच उदास झाला. कुणी आलं होतं? तुमची आई. मग बरोबर बरोबर, कुणाचाही चेहरा असाच होईल. का? का म्हणजे काय? काही माणसं तेवढ्यासाठी जन्माला आली असतात, पण मला त्या तशा वाटल्या नाहीत. उलट त्या बाईंना आयुष्यात खूप भोगले असं वाटलं. ती तिची योग्यता, तो तुच्छतेने म्हणाला. गळ्याभोवतीचा टाय काढीत पुढं म्हणाला. आळाणी बाई, तिनं कधी कोणाला सुख दिलंय? मला कधी कधी वाटतं हिला टाळण्यासाठी, हिच्यापासून दूर जाण्यासाठी बापूरावांनी कुणा ना कुणा बाईचा आधार शोधला. बापूरावांच्या काही मैत्रिणी होत्या. बायकोपासून प्रेम नाही, मग प्रेम देणाऱ्या मैत्रिणी आल्या. पण नवऱ्याला मैत्रिणी असणं हेच तिला अमान्य. त्या काहीतरी बापूरावांना आवडतात ते पदार्थ करून आणायच्या. फ्राय कपोरे, फ्राय गुर्दे. हिनं त्यांना कधी करून घातलं नाही, पण त्या बायका ते आणतात म्हणून जळफळायची. आणि जळफळायची म्हणजे काय? सगळं घर विस्तवावर ठेवल्यासारखी. अशा बायकांबरोबर जन्म काढणं म्हणजे त्यापेक्षा मरण बरं. उत्साहाच्या भरात तो भडाभडा बोलत गेला. पण बोलता बोलता एकदम तिच्या लक्षात आलं की यातलं काहीच तिला ऐकू आलं नव्हतं. ती फक्त त्याच्याकडे स्थिर नजरेनं बघत होती. मग एकदम वेगळ्या आवाजात त्यानं विचारलं. आई आणखी काय सांगत होती? आणखी सांगण्यासारखं काही होतं? आवाजातली खोच सुचक होती. उर्मिलाचं काही सांगत होती? ती फार चांगली बाई होती असं म्हणत होत्या. ते मी तुला आधीच सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? ती फार चांगली बाई होती. तिनं माझा कठीण परिस्थितीत सांभाळ केला. ती गेली कशी ते नाही सांगितलं. ती अट्टल गुन्हेगाराकडे बघत राहावी तशी बघत राहिली. मंजुनाथला ती नजर असह्य वाटली. कशी गेली? आई काय म्हणते? त्या म्हणाल्या, तुम्ही तिला ठार मारले. एकदम प्राण गेल्यासारखं त्यानं कोचावर आपलं अंग टाकलं आणि तो रडू लागला. इतका की कौसल्या घाबरून गेली.
भयभीत नजरेनं त्याच्याकडे बघत राहिली. तो अजून घळाघळा रडत होता. काय झालं? तिनं समजावण्याच्या आवाजात विचारलं. तिच्या विरोधाची धारच बोथट झाली. तो म्हणाला, उर्मिलीच्या बाबतीत हे हे असं बोललेलं मला सहन होत नाही. या बाबतीत मी फार फार टची आहे. तो डोळे पुसत म्हणाला, आज उर्मिला असती तर तर तू इथं नसतीस. आईच्या जिभेला नाही हाड, सुडानं पेटलेली बाई आहे ती. तोंडाला येईल ते बोलत सुटते. पण आपण तरी बोलायला संधी का द्या? तोंडाळ बाई ती, तिचं तोंड कोण धरणार? शिवानंदाचं तुम्ही कधी सांगितलं नाहीत. शिवानंदाचं शिवानंदाचं काय? तो एकदम दचकला आणि म्हणाला, तो दारुड्या बनलाय, व्यसनी झालाय, हे सांगितलं होतं मी तुला. पण का? त्याचं कर्म. त्याचं की मला वाटलंच होतं. ती काहीतरी रचून गोष्टी सांगणार आणि जाणार. आज कुठं आली ती आपलं काळं तोंड घेऊन? हा शिवानंद बेसुमार पितो, गटारात पडतो. म्हणून वहिनीनं हाय खाल्ली तर तिला धीर द्यायला नको? मत्तीच हात देण्यासाठी तिच्याकडे जायला नको? कर्तव्याचा भाग आहे तो. कोण जाणे खरं काय ते. तुमच्या आणि रेखाच्या संबंधामुळे शिवानंदानं दारूचं व्यसन जळवून घेतलं असं त्यांचं म्हणणं. त्यांनी तरी असं खोटं का सांगावं? हे हे कुढलेल्या मनाचे उद्रेक असतात. असमाधानी मन. तो शांत बसून राहिला आणि बऱ्याच वेळानं म्हणाला, तुला एक सांगतो ते लक्षात ठेव. आपल्या समाजात 95% लोक भुकेलेले असतात. अन्नासाठी भुकेलेले, शरीर सुखासाठी भुकेलेले. त्यातल्या काहींना अन्नाची भूक मिटवता मिटवता शरीर सुखाच्या भुकेची पूर्तता करता येत नाही. दुसऱ्या काहींची अन्नाची भूक मिटलेली असते, पण शरीर सुख घेण्याची त्यांच्यात पात्रता नसते. कुढण्यात, भोंदूपणा करण्यात ते संपतात. या दोघांपेक्षा मी वेगळा आहे आणि तसा वेगळा आहे म्हणून हे कुढणारे भोंदू लोक मला नावं ठेवीत असतात, कंड्या पिकवीत असतात. मला परवा नाही त्याची. मी जीवन जगणार आहे. एक अनामिक शक्ती माझ्या कानात सांगत असते, मंजुनाथ, गो ऑन लिव्हिंग फुल लाईफ, एन्जॉय लाईफ. इफ यू हॅव एनी जिनियस, इट इज अ जिनियस फॉर फुल लिव्हिंग. एवढं बोलल्यानंतर त्यानं तिच्याकडे बघत विचारलं, तू कसला विचार करते हेस कौसल्या? हा? ती म्हणाली, तेच मला कळत नाही. मी कसला विचार करते आहे. एक मंत्र सांगतो, तो लक्षात ठेव. ज्याला धुंद आयुष्य जगायचं असेल त्यानं फारसा विचार करू नये. खूप विचार केला की माणसं म्हातारी होतात, खंगायला लागतात. तो त्यांचा नव्हे, विचारांचा दोष आहे, विचारांचा. तिनं त्याचा बावळा धरला, खांद्यावर मान टाकली आणि ती म्हणाली, मी तुमचं सगळं पूर्वायुष्य विसरायला तयार आहे, पण आपल्या लग्नाच्या दिवसापासून तुम्ही माझ्याशी एकनिष्ठ राहायला हवं. माझ्या एकटीशी. एकनिष्ठेशिवाय प्रेम करणं शक्य नाही. मला कशाचीही नाही, पण प्रेमाची भूक आहे. मी मुळातच नर्सिंगकडे का वळले? कुणाची तरी सेवा करावी, कुणाला तरी सांभाळावं, कुणावर तरी उत्कटतेने प्रेम करावं असं मला फार वाटतं. मला तुमच्यावर उत्कटतेनं प्रेम करायचंय. माझं तुझ्यावर प्रेम नाही असं तुला वाटतं का? मी तुला एक सांगू का? त्यानं तिला जवळ ओढली, अगदी कुशीत आवळून घेतली आणि काहीतरी खाजगी सांगावं तसं तो म्हणाला,
माझ्यात एक सामान्य संसारी माणूस वास करून आहे. तुझ्या संगतीत मी असलो की तो संसारी माणूस डोकं वर काढतो. मग वाटतं हे फास्ट वेगाचं जीवन सोडून आपण थोडं स्थिर व्हावं. बायकोशी बोलत बसावं. एखादं मूल असावं. त्याच्याशी मनसोक्त खेळावं. एखादं मूल असावं. हे शब्द ऐकताच ती एकदम थरारली. बराच वेळ त्याला बिलगून बसली. क्षणापूर्वी आपण कुठल्या मनस्थितीत होतो याचा तिला विसर पडला. तो म्हणाला, हे बघ, मी बास्केट भरून मोगऱ्याचे गजरे आणलेत. तू असा मूड घालवशील याची कल्पना नव्हती. आज पौर्णिमा आहे. हे गजरे आपण झोपाळ्याला बांधू. आणि बोलता बोलता त्यानं तिला मोठ्या सूचकतेनं जवळ ओढली. कौसल्याला खुश करण्यासाठी मंजुनाथनं एकामागून एक असे झुंजार नावाचे 10 प्रयोग लावले. स्वतःचे आणि कौसल्याचे मोठमोठे फोटो असलेल्या मोठ्या जाहिराती छापल्या. लोकांनीही प्रयोगांना तोबा गर्दी केली. दृष्ट लागावी तसे प्रयोग झाले. दर्जेदार, प्रेक्षणीय असे अभिप्राय आले. त्यामुळे कौसल्या सुखावून गेली. हवेत तरंगता तरंगता रमाबाईचं अस्तित्व विसरली. तोंडातले कडवट चव विरून गेली. झुंजाररावाच्या जोडीला कुसुमाग्रजांचे वैजयंती नाटक करायचं ठरलं. मंजुनाथला कौसल्याची उत्तेजित अवस्था टिकवून ठेवायची होती. या मार्गाने उर्मिला, रेखा, शिवानंद या प्रकरणावर त्याला पडदा टाकायचा होता. मंजुनाथची ताकद जबरदस्त. शूटिंग आटोपून आला तरी वैजयंतीच्या तालमी घ्यायचा. झुंजाररावाचे 10 प्रयोग जवळजवळ हाऊसफुल गेले होते. पण त्या नाटकाचे आणखी प्रयोग करण्याचं तो टाळत होता. एकच प्रयोग गिरवीत बसण्याचा त्याला कंटाळा आलेला होता. आणखी प्रयोग व्हावेत अशी कौसल्याची इच्छा होती. 100 प्रयोग करावेत. मोठा समारंभ घडवून आणावा असं तिला वाटत होतं. बघू, करू अशी आश्वासनं देत मंजुनाथ पुढं पुढं ढकलत होता. पण अधूनमधून लहर आली. वेळ मिळाला की तो वैजयंतीचं वाचन करायचा. प्रेमाची महती सांगणारं नाटक म्हणून ते त्याला आवडलं होतं. शिवाय त्या नाटकात त्याला आणि तिला मोठे रोल होते. कुसुमाग्रजांच्या भाषेचं वैभव होतं. आज थोडा वेळ होता. वैजयंतीचं पुस्तक हातात घेऊन तो बसला. थोडी तालीम घेऊया का? त्यानं विचारलं. कौसल्या खुश झाली. ती पुढे आली. तिनं वैजयंतीची पोज घेतली. डोक्यावर पदर घेत नाटकी आवाजात म्हणाली, रत्नाकर, आत आल्याबरोबर तुम्ही मला ओळखलत? वैजयंती, तुझ्यासारखं स्वरूप असलेल्या, तुझ्यासारखा वेश परिधान करणाऱ्या 10,000 स्त्रिया प्रवेशद्वारातून आत आल्या असल्या तरी एका क्षणात वैजयंती मी तुझ्याजवळ आलो असतो आणि म्हटलं असतं की ही माझी विजया. कोणाला खरं वाटायचं नाही, पण माझ्या अंतःकरणातली तुझी प्रतिमा सुद्धा वयानुसार वाढत होती, बदलत होती. प्रत्येक दिवसाबरोबर त्या चित्राच्या यौवनाची एक एक पाकळी उमलत होती. आणि तरीसुद्धा तुला पाहिल्यावर मला वाटलं की मी तुझ्यावर अन्याय केला होता. त्या प्रतिमेपेक्षा ही प्रतिमा फार अधिक सुंदर आहे. खरंच त्यावेळी तुमच्या प्रेमाला सीमा नव्हती. एखाद्या लहानग्या राणीसारखं तुम्ही मला वागवीत होता. मला आठवत आहे, सारं आठवू लागलं आहे. प्रेमावर श्रद्धा नसलेल्या पुरुषांनी प्रेमाचे बहाणे करून त्याची अप्रतिष्ठा केली आहे. माझ्या या प्रेमाची, या भक्ती भावनेची कदाचित तू मनातल्या मनात थट्टा करशील. नाही रत्नाकर, त्या प्रेमाची दिव्यता मला समजते. त्या वयात माणसाच्या भावना जितक्या उत्कट आणि प्रामाणिक असतात तितक्या पुढे कधीच असत नाहीत. उमलत्या हृदयातली ही स्वप्न वाढत्या वयात शिशिरातील पानाप्रमाणे गळून पडतात, पण ती खरी असतात. फार फार उत्कट असतात. ती क्षणभर थांबली आणि मग म्हणाली,
बोलतच राहावंसं वाटतं. किती सुंदर भाषा लिहिली आहे कुसुमाग्रजांनी. भाषेपेक्षाही प्रेमाची उदात्तता मला भारून टाकते. वाह! रत्नाकर आणि वैजयंती काय रोल आहेत. मंजुनाथ म्हणाला. तो स्वतःवर खुश झाला होता. रत्नाकरची भूमिका तो समर्थपणे वठवणार होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. यज्ञेश्वरने दरवाजा उघडला. दारात कोण उभा आहे हे त्याला चटकन ओळखता आलं नाही. ती व्यक्तीही दारात थांबली नाही. दार उघडताच तीर सुटावा तशी ती आत आली. फक्त मांड्यापुरतं अंग झाकेल एवढीच एक पातळ अंडरवेअर होती. पायात मोठे बूट, त्याच्यापेक्षा मोठ्या मापाचे. गळा आणि काखा यावर मोठी भगदाड पडलेला मळकट गंजी फ्रॉक. काखेत टाइम्स ऑफ इंडियाचा अंक. तो तर 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 चालीनं आला आणि मंजुनाथच्या समोर बसला. कौसल्या त्याला बघतच राहिली. तो शिवानंद होता. बराचसा शुद्धीवर होता. त्याचे दोन्ही हात भयंकर थरथरत होते. हा आज सकाळीच इथं कुठं आला असा विचार करीत काही क्षण मंजुनाथ त्याला बघत बसला. त्यानं दोन बोटं ओठाकडे नेऊन सिगरेट आहे का असं विचारलं. मंजुनाथ सिगरेट ओढत नाही, पण पाकिट आणून ठेवतो. त्यानं 2 पाकिटं त्याच्या पुढ्यात टाकली. पाकिटातली एक सिगरेट काढून तो ती सुरळी करीत फिरवू लागला. त्याला कागदाच्या चिटोऱ्यात तंबाखूचा पिळू ठेवून सुरळी करायची सवय होती. आज सकाळीच कुठं आलास? मंजुनाथनं विचारलं. त्याची कौशल्याशी साधी ओळखही करून द्यावी असं त्याला वाटलं नाही. शिवानंद खाली मान घालून बसला होता. लाचारीचं हसू ओठातल्या ओठात हसला. आपल्याच पावलांकडे बघत शांतपणे बसून राहिला. कसा आहेस तू शिवानंद? त्यानं नकारार्थी मान हलवली आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण जीभ जड झाल्यामुळे त्याला बोलता येत नव्हतं. बरा आहेस ना? मंजुनाथनं मोठा आवाज काढून विचारलं. भीती भीती वाटते. त्याला श्वास लागला होता. दोन्ही हात छातीभोवती हलवीत त्याने छाती धडधडते असं सांगितलं. ते सांगतानाही त्याला कष्ट पडले. भीती? कोणाची भीती? त्यानं टाइम्स ऑफ इंडियाचं शेवटचं पान दाखवलं. त्या पानावर फॅन्टमचं व्यंगचित्र होतं. फॅन्टम हातात खंजीर घेऊन कोणाला तरी मारित होता. या फॅन्टमची भीती. मंजुनाथला हसू आलं. कौसल्या थिजलेल्या डोळ्यांनी सारं बघत होती. आपण काय ऐकतोय हे तिला नीटसं कळत नव्हतं. हा शिवानंद प्रत्यक्ष बोलतोय की सारंच कल्पनेतलं? हा फॅन्टम सूचना देतो मला. कसली सूचना? काय काय घडेल ते सांगतो. त्यानं पुन्हा व्यंगचित्र दाखवलं आणि म्हणाला, वा वा, फॅन्टम खंजरानं कुणाला तरी मारतोय. वा, म्हणजे म्हणजे मला खंजरापासून भीती आहे. अरे वेड्या, हे शक्य तरी आहे का? होय होय होय, तो उत्साहानं म्हणाला. 2 दिवसांपूर्वी फॅन्टमनं काठ्यानं मारामार केली आणि माझ्या अंगावर काट्या घेऊन मवाले आले होते. थोडक्यात वाचवलं. आगाऊ सूचना फॅन्टमने दिली म्हणून बचावलं. कोणी सांगितलं सारं तुला हे? माझ्या गुरूंचा साक्षात्कार. तो श्वास टाकत म्हणाला. मंजुनाथला आठवलं. खूप वर्षांपासून शिवानंदाचे गुरु त्र्यंबकेश्वरला होते, सौंदेकर महाराज. त्यांचं नावही त्याला आठवलं. अजून त्याचा त्यांच्याशी संबंध होता की नाही हे ठाऊक नव्हतं. गुरूंना कधी भेटलास? त्यानं नकारार्थी मान हलवली आणि तो म्हणाला, साक्षात्कार. स्वप्नात येऊन सांगितलं धोका आहे, फॅन्टम सूचना देईल असं. कुणापासून धोका?
सांगता येत नाही. कदाचित कदाचित रेखापासून. मंजुनाथ एकदम चपापला. त्या क्षणी कौसल्यानेही वळून मंजुनाथकडे पाहिलं. कृष्णा कुमठा पैसे देतो ना? देतो, पण तेवढे पुरत नाहीत. त्याला वाढवायला सांगतो. तरी तो ठाण मांडल्यासारखा बसून राहिला. मंजुनाथनं कौसल्याला पैसे आणायला सांगितले. कौसल्यानं 100ची नोट आणली. हे एवढे एकदम काय करायचे? तो उडवणार, असं मंजुनाथ खालच्या आवाजात म्हणाला. शिवानंद लाचार नजरेनं त्या नोटेकडे पाहत राहिला. काय करतोस शिवानंद एवढ्या पैशांचं? पुरत नाहीत रे. धंदा माझा आहे, पण मला ती खर्चाला काही देत नाही. मग कशाला पितोस बेसुमार? तो खाली मान घालून गप्प बसला. झोप आल्यासारखी डोळ्यांची उघड झाप होत होती. कौसल्या आपणहून पुढे आली आणि तिने 100ची नोट पुढे केली. त्या नोटावर झडप घालून त्यानं ती घेतली आणि तात्काळ उठून उभा राहिला. उभा राहिल्याबरोबर त्याचा तोल गेला. जागच्या जागी हेलपाडला. कौसल्याकडे तारवटलेल्या नजरेने बघत क्षणभर उभा राहिला. रोखून बघत म्हणाला, तू तू उर्मिला ना? लक्षात आहे माझ्या. आपलं नाव कौसल्या हेही ती क्षणभर विसरली आणि दगडी पुतळ्यासारखी बघत राहिली. तेवढ्यात तोल सांभाळीत तो निघून गेला. पायातले सैल बूट त्याच्या पायातून निष्ठत होते. त्यामुळे बुटांचा विचित्र आवाज येत होता. तो बागेतून निघून जाईपर्यंत ती तशीच उभी राहून त्याला बघत होती. हाही एक अर्थाने बिचारा वासनेचाच बळी. रेखा मंजुनाथनं भ्रष्ट केली नसती तर आज हा माणूस कसा दिसला असता? या एकमेव विचारातच ती पूर्णपणे बुडून गेली होती. घेऊया ना पुढे तालीम? त्यानं विचारलं. तो आवाज तिला अनोळखी वाटला. नको, एवढंच बोलून ती आत गेली आणि पलंगावर आडवी पडली. तिचं डोकं बेसुमार ठणकत होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.